नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आता मी यापूर्वी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की कुठलाही सण आला की त्यापूर्वी आपण बाळाला त्या सणाविषयी माहिती सांगायची आहे. आत्ता कोणता सण आला आहे? नागपंचमी. समजा नागपंचमी आली आहे म्हणून 2 दिवस अगोदर आपण नागपंचमीसाठीच्या लागणाऱ्या लाह्या म्हणा, इतर नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास असतो. त्या दिवशी आपण वारंवार बाळाला सांगू शकतो की उद्या नागपंचमी हा सण आहे. त्याच्यामुळे बाळाच्या ते लक्षात राहतं. नागपंचमी सण हे वर्षात एकदा येतात. बाळाला ते सण शिकवण्यासाठी 2 ते 3 वर्ष लागतात. 3 वर्ष सलग तुम्ही नागपंचमीविषयी माहिती सांगत राहिला तर 4थ्या वर्षी त्याला नागपंचमी हा सण कसा साजरा केला जातो तो त्याला व्यवस्थित सगळ्या शब्दांमध्ये सांगता येतो. सण हा साजरा केला जातो, तो दिसतो, कृती दिसती, पण त्याच्याविषयी संभाषण बाळाला येत नाही. ज्या मुलांना विशेष मुलं आहेत ज्यांना व्यवस्थित भाषा येत नाही आहे त्यांना आपण विशेष करून त्याचं जास्त वेळा रिपिटेशन करायचं आहे. परंतु जी नॉर्मल बाळ आहे त्यांना पण आपण थोडी थोडी माहिती देत राहिली. आपण सण कधी साजरा करतो, कधी येतो, कसा साजरा करतो, सण असल्यानंतर आपण काय काय करतो याविषयी माहिती दिली तर मग ते बाळ पण त्याविषयी चांगल्या प्रतीचं बोलू शकतं. आता नागपंचमी ह्या सणाबद्दल माझ्याकडे एक मॉडेल बाळ आहे, त्याच्याबरोबर आपण बोलणार आहोत. शिवम, आज कोणता सण आहे रे? नागपंचमी. आज नागपंचमी सण आहे. तू काय खाल्लं आज? पुरणपोळी. आज नागपंचमी सण आहे म्हणून मम्मीने काय केलंय? पुरणपोळी केली. अजून काय केलं तू? नागपंचमी आहे म्हणून तू काय केलं अजून? पापड खाल्ला. पापड बी खाल्ला. नीट बस तसं. आणि अजून काय केलं? अजून काय केलं तू? काय खेळला आज दिवसभर? तू काय करत होता इतक्या वेळ? काय करत होता? नागपंचमी सणाला आपण काय करतो? मुलं काय करतात? मुलं अजून पतंग उडवला. तुला कोणी पतंग आणले होते? ननूनी पतंग आणला काय? मग तू उडवला का पतंग? एकट्याने उडवला का तू? तुला कोणी मदत केली पतंग उडवायला? दादानी. होय. मग पतंग कुणाची उंच गेली जास्त? तुझी पतंग जास्त उंच गेली का? बरं, मग तू हे कपडे तुझे कसे आहेत? नवीन आहेत का जुने आहेत? खरंच? आणि कोणी आणले होते? मम्मीनी. कधी आणले? कधी आणलेले तर? तुझा बड्डे होता तेव्हा आणलेले आहेत का? मग बरोबर आहे, बड्डेच्या वेळेस नवीन होते आणि आत्ता ते जुने आहेत, आहे की नाही? आणि तुझा बड्डे कधी असतो आहे का माहिती तुला? तेव्हा काय होतं रे? तुझ्या बड्डेच्या वेळेस काय होतं? फटाके उडवीत होतो म्हणायचं. फटाके नव्हते. काय होतं? फटाके कधी उडवतो आपण? बड्डे. तुझा बड्डे दिवाळीच्या वेळेस होता. म्हणून आपण फटाके उडवत होतो बरं का शिवम. अजून काय केलं नागपंचमीला? झोका खेळला का? झोका पण खेळला. अजून काय केलं बघू हातावर? अरे, मेहंदी कोणी काढली? काय काढले मेहंदीमध्ये? काय काढलं इथं? काय काढले? पतंग काढलाय. कोण म्हणजे ह्याला म्हणतो असं तू? त्रिकोण आहे ना? हातकाड काय बघू दे मला. तो गोल आहे. दंडगोल. अरे कोणी सांगितलंय तुला ते? काय ते सांग बरं. आयत. आणि हे काय आहे? पतंगाची मेहंदी काढली. बघू दे. अरे रे, नीट हात दाखव ना. इकडं पण पतंग काढली. कोणी काढली तुला ही मेहंदी? दीदीने काढली का? कशामुळे काढली मेहंदी? कोणता सण आहे? नागपंचमी. नागपंचमी सण आहे तो म्हणून मेहंदी पण काढली. आणि थोडे जुने कपडे, फक्त बड्डेला घातलेले नवीन कपडे घातले परत, आहे की नाही? पतंग उडवला, झोका खेळला, पुरणपोळी. आणि मग आपण काय करतो नागपंचमी सण असल्या वारुळाला जातो का नाही देवाला? आणि तिथं त्या वारुळामध्ये, वारुळ हे काय सापाचं घर असतं बरं का, नागाचं. मग नागपंचमी म्हणून आपण तिथं देवबापाच्या त्या पाया पडायला जातो. तू पाहिलंय का वारुळ? कुठं? खाली तुमच्या शेडच्या तिकडे आहे काय? बर. मोठा साप असतो त्याच्यामध्ये. तू पाहिला होता का गेलेला? तू जात नाही तिकडं, जायचं नसतं लहान मुलांनी बरं का. तुझी खेळणीतली बुलेट घेऊन त्या वारुळाजवळून जात नाही ना तू? लांबून जातो. हुशार आहे तू. 2 रस्त्यांवरून जातो का? बर.